नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर आणि 5 इयर्स या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आणि जे विद्यार्थी बेटरमेंट सुद्धा करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की त्यांना सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स कॅप राउंड 2 मध्ये हे द्यायचे आहेत. ओके. सो दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एल-एल-बी 5 इयर आणि एल-एल-बी 3 इयरसाठी कशा पद्धतीने तुम्हाला कॅप राउंड 2 कशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होईल त्याची सुद्धा माहिती देईल आणि कॅप राउंड 2 कधी चालू होणार आहे त्याची सुद्धा माहिती यामध्ये तुम्हाला दिली जाईल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स या व्हिडिओमधून तुमचे क्लिअर होतील. ओके. सो कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज नॉट अलॉटेड, तर त्यासाठी व्हॉट नेक्स्ट पुढे काय करायचं आहे या विद्यार्थ्यांचं नॉर्मली मला मेसेजेस आलेले आहेत की सर कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे, तर पुढे काय करायचं आहे त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओ बनवून सांगा. सो त्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुमचे सर्व डाउट्स या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, मग कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होईल. कॅप राउंड 3 असेल म्हणजेच बघा कॅप राउंड 2 तुमच्याकडे आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यावरून जे काही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही प्रॉपरली द्याल, तर तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये ॲडमिशन तुमचं होणार आहे. त्यानंतर कॅप राउंड 3 आहे, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आहे, त्यानंतर मॅनेजमेंट राउंड आहे, त्यानंतर स्पॉट राउंड आहे. हे जे राउंड्स आहेत, हे नॉर्मली कॅप राउंडच्या प्रोसेसमध्ये हे चालू असणार आहेत. तुम्हाला फक्त काय करायचंय या चॅनलला कनेक्ट राहायचं आहे. जेणेकरून हे जे राउंड्स पुढे कशा पद्धतीने चालतील, कशा पद्धतीने पुढे वर्क होतील, त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कशा पद्धतीने होईल त्याची माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. ओके. सो त्यासाठी बघा आता कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज नाही अलॉट झालं, तर एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कॅप राउंड 2 मध्ये बेसिकली आपल्याला कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स या कॉलेजची लिस्ट बनवायची आहे, ती आपल्याला प्रॉपर बनवावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला कॅप राउंड 2 मध्ये एंटर करावं लागणार आहे. ओके. सो हे जे राउंड्स आहेत, या राउंडमध्ये आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एवढं टेन्शन घेऊ नका, की तुम्हाला कोणतेही आता राउंड सर आम्हाला लागलेलं नाहीये कॅप राउंड 1 मध्ये, तर मग कॅप राउंड 2 मध्ये आम्हाला नाही भेटलं, कॅप राउंड 3 मध्ये नाही भेटलं, तर एवढे सर्व राउंड्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट नक्की होऊन जाईल. नेक्स्ट आता खूप विद्यार्थ्यांचा तर यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, की सर ते सर्व ठीक आहे. पण आता समजा कॉलेजची लिस्ट बनवायची असेल, कॉलेजची प्रेफरन्स प्रॉपरली द्यायचं असेल, तर कशा पद्धतीने कॉलेजची लिस्ट बनवायची असते, त्याचं एक एक्झाम्पल वाईज जर तुम्ही यामध्ये सांगितलं, तर एक बरं पडेल. ओके. कॅप राउंड 1चा आपल्याला ऑलरेडी कट ऑफ माहिती झालेला आहे. किती आहे तो पर्टिक्युलर कॉलेज वाईज तो सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आणि कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवलेली पाहिजे याचं एक एक्झाम्पल वाईज तुम्हाला एक प्रॉपरली गाईडन्स यामध्ये करतो मी. आता एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये देत आहे. फॉर एक्झाम्पल आय हॅव 70 पर्सेंटाइल म्हणजे मला आता इथे 70 पर्सेंटाइल पडलेले आहेत. आता 70 पर्सेंटाइल पडले तरी सुद्धा मला सर कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे किंवा एखाद्याचं 60 पर्सेंटाइल असेल, 40 पर्सेंटाइल असेल, जे पर्सेंटाइल असतील ते तुम्हाला इथे ठेवायचे आहेत. एखादी केस असं सुद्धा असू शकतं, की सर मला खूपच कमी पर्सेंटाइल आहेत आणि मला जे कॅप राउंड 1 मध्ये जे कॉलेजेस लागलेले आहेत, ते खूप जास्त कट ऑफ आहे त्यांचा. सो त्या पद्धतीने जर आपण बघितलं, तर तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं क्वाईट डिफिकल्ट आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जे तुम्हाला कॉलेज पाहिजे आहेत, त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आणि जेवढं जमेल, जेवढं तुम्ही त्या कट ऑफ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल, तेवढे कॉलेजचे प्रेफरन्स हाय टू लो मध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. तर यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल देत आहे. समजा मला 70 पर्सेंटाइल आहेत. ओके. आणि एका कॉलेजचा सर मी बघितलं तर त्याचा कट ऑफ माझ्या कॅटेगरीचा 75 पर्सेंटाइल आहे. म्हणजे काय? सर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे मी. ओके. सर मला 70 पर्सेंटाइल आहेत. ओके. आणि मी जर बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये समजा आहे मी. ओके. ॲज पर युअर कॅटेगरी तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहे आणि ओपन कॅटेगरीचा एक कॉलेजचा मी कट ऑफ बघितला कॅप राउंड 1चा, तर त्याचा 75 पर्सेंटाइल पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. सो याला तुम्ही टिक मार्क करा. तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे तो कॉलेज. त्यानंतर नेक्स्ट जो कॉलेज मी बघितला सेकंड कॉलेज त्याच्या कॅटेगरीचा जर बघितलं
तर माझ्या कॅटेगरीचा तो 68 पर्सेंटाईलला गेलेला आहे. हा तुम्हाला प्रॉपरली ठेवायचा हायलाइट करून. त्यासाठी कलर मी इथे चेंज केलेला आहे. हा मला कॉलेज रडारवरती मला ठेवायचा आहे. थर्ड कॉलेज मी बघितलं त्यामध्ये जो कट ऑफ होता माझ्या कॅटेगरीचा 80 पर्सेंटाईल कट ऑफ गेलेला आहे. आता जर मी बघितलं तर 70 पर्सेंटाईल आहेत आणि इथे 80 पर्सेंटाईल आहेत. तर 10 पर्सेंटाईलने खालती येऊ शकतो का कॉलेज? तर थोडंसं मला डिफिकल्ट वाटत आहे. हा येऊ शकत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही तो कॉलेजचा प्रेफरन्स ठेवू शकता. ओके. असं नाही की नाही ठेवायचं आहे. तरी सुद्धा कॉलेजचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. पण फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही 60 आहे. तर माझं 70 पर्सेंटाईल आहे, तर 68 पर्सेंटाईलला फर्स्ट प्रेफरन्स देऊन टाकेन. कारण की मला आता कॉलेज अलॉटमेंट होणं गरजेचं आहे. ओके. कारण की जर मी बघितलं जर पुढे जर राउंड जसं मी पुढे जर गेलो, तर ऑब्व्हियसली पुढचे कॅप राउंड्समध्ये कट ऑफ हे हाय होतच जाणार आहे. जसं की आता आपण कॅप राउंड 1चा कट ऑफ बघितला, फिमेलचा कट ऑफ, मेलचा कट ऑफ हा हाय होतच चाललेला आहे. ओके. प्रिव्हियस इयर कट ऑफ बघितलं आणि यावेळीचे कट ऑफ बघितले तर पूर्ण पुढे हाय गेलेले आहेत. त्यासाठी मला कॉलेज कसा भेटेल या पद्धतीने विचार करायचा आहे आणि 68 पर्सेंटाईलला जर बघितलं मी, तर मी त्याला फर्स्ट प्रेफरन्स देईन. नंतर मग 75 पर्सेंटाईल वाला असेल, त्याला प्रेफरन्स देईन आणि थर्डमध्ये मग मी 80 पर्सेंटाईल वाला कॉलेज आहे, त्याला देऊन टाकेन. ओके. पण या कॉलेजची लिस्ट बनवत असताना एवढं लक्षात फक्त ठेवायचं आहे, की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, म्हणजे ज्या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवत आहात, तो जर कोणताही कॉलेज जर लागलं, तर तुम्ही तिकडे ॲडमिशनसाठी जाणार आहात. हे जर पक्कं असेल, तरच ते कॉलेजची लिस्ट म्हणजे कॉलेजचं जो नाव आहे, ते तुम्ही प्रेफरन्स लिस्टला कॅप राउंड 2 मध्ये ॲड करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल्स वगैरे येत आहेत. त्यामध्ये मला असं सांगितलं जात आहे, की "सर मी पुणेचं युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे, पण मी नागपूरच्या कॉलेजेसचा त्यामध्ये मी प्रेफरन्स दिलेला होता." सो त्या विद्यार्थ्याला नागपूरचा कॉलेज लागलेला आहे. हा स्टुडंट आहे पुण्याचा. सो आता नेक्स्ट राउंडला ते काय बोलतात, की "सर मला नागपूरचा आता कॉलेज लागलेला आहे, तो नाही पाहिजे. मला पुणेचंच कॉलेज पाहिजे, तर मला आता बेटरमेंट करावं लागेल. तर मी बेटरमेंट करू का?" डेफिनिटली तुम्ही बेटरमेंट करू शकता. पण हा जर कॉलेज जर तुम्ही ॲडमिशन जर घेणारच नव्हता, तर तो कॉलेज टाकायची गरजच नव्हती त्याच्यामध्ये. एखादा विद्यार्थी समजा तिकडे असेल नागपूरचा, त्याला जर तो कॉलेज पाहिजे असेल, तुम्ही तिथे टाकलेलं आहे, तुम्हाला ती सीट अलॉट झालेली आहे, याचा अर्थ त्याला ती कुणाला तरी एकाला सीट ती भेटलेली नाही आहे. यासाठी तुम्ही जो कॉलेज तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता त्या कॉलेजेसमध्ये, तर प्रॉपरली त्या कॉलेजचं प्रेफरन्स नक्की द्या तुम्ही. नक्की तुम्हाला ते कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. आता फर्स्ट रडारवरती मी जो ठेवलेला आहे कॉलेज, जो सेकंड 68 पर्सेंटाइल वरती फर्स्ट प्रेफरन्स मी दिलेला आहे. सेकंड प्रेफरन्सला 75 पर्सेंटाइल जाईल आणि थर्ड प्रेफरन्सला 80 पर्सेंटाइल वाला मला कॉलेज टाकायचं आहे. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत की फर्स्ट वाला तुम्हाला भेटणं, जेणेकरून तुम्हाला तिकडे प्रॉपरली ॲडमिशन तुम्ही प्रॉपरली घेऊ शकता. या पद्धतीने कॉलेजचं प्रेफरन्स तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं चांगले पर्सेंटाइल असेल, 99 पर्सेंटाइल आहे आणि जी-एल-सीच त्या कॉलेजला पाहिजे. जी-एल-सीच पाहिजे. तर त्या विद्यार्थ्याने फर्स्ट प्रेफरन्स देऊन टाका जी-एल-सी आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. बरं एक प्रेफरन्स देऊ नका. त्याच्यामध्ये अजून 2-3 कॉलेजेसचे प्रेफरन्स द्या. जेणेकरून समजा जी-एल-सी नाही भेटलं, तर दुसरा तरी कोणता कॉलेज तुम्हाला चांगला भेटेल, जो की चांगला असेल आणि तिथे सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके. असं नका करू, की एकच कॉलेज दिलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांनी एकच प्रेफरन्स दिला होता आणि ते प्रेफरन्स लागलेलेच नाहीयेत. सो असं सुद्धा नका करू. त्यासाठी मी बोलत असतो, की 1 किंवा 2-3 असे कॉलेजेसचे प्रेफरन्स द्या. जेणेकरून तुम्हाला शुअरमध्ये ते कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होऊन जातील. आता हे जो एक्झाम्पल जो दिलेला आहे मी, तुमच्या मनामध्ये हा क्वेशन असेल, की सर तुम्ही इथे जो एक्झाम्पल दिलेले आहेत ते बरोबर आहे. ते आम्ही कसं चेक करणार? ओके. हे सर्व गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत त्या बरोबर आहेत. आम्ही कसं चेक करणार? त्याचं एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो, की तुमचा पर्सेंटाईल आणि बाकीचे कॉलेजेसचे कट ऑफ कसं चेक करायचं ते एकदा कॅटेगरी वाईज तुम्हाला मी दाखवतो. सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल 26-27 यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर एल-एल-बी 3 इयरचा विद्यार्थी असेल, तो एल-एल-बी 3 इयर्सच्या इथे क्लिक करेल. एल-एल-बी 5 इयरचा विद्यार्थी असेल, एल-एल-बी 5 इयरच्या इथे क्लिक करेल. सेम प्रोसेस आहे. सेम ॲप्लिकेबल आहे सर्व विद्यार्थ्यांना तेच करायचं आहे. एल-एल-बी 3 इयरचा विद्यार्थी असेल इथे क्लिक केलं मी आणि इथे जर बघितलं मी इथे ऑप्शन दिलेला आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट, करंट व्हॅकन्सी रिपोर्ट आणि लास्टचा जो ऑप्शन आहे राउंड वाईज कट ऑफ म्हणजे कॅप राउंड 1चा इथे कट ऑफ
ऑल युनिव्हर्सिटीचा इथे आलेला आहे. एखादा विद्यार्थी पुणेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी पुणेला क्लिक करायचं आहे. कोणते कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत, समजा मला सिंहगड लॉ कॉलेज पाहिजे किंवा आयलेस लॉ कॉलेज पाहिजे. शो कट ऑफ लिस्ट इथे क्लिक करायची. ॲज पर कॅटेगरी वाईज इथे जर बघितलं आपण ओपन, एस-सी, एस-टी, डी-टी-व्हीचे ॲज पर कॅटेगरी वाईज हा कट ऑफ इथे तुम्हाला आलेला आहे. फॉर एक्झाम्पल जो मी तुम्हाला एक्झाम्पल दिला होता त्या पद्धतीने तुम्हाला मग इथे कॉलेजचे कट ऑफचं इथे आपण बघितलं डिफेन्ससाठी 35 पर्सेंटाइल आहे. त्यानंतर जर आपण बघितलं फिजिकल हँडिकॅपसाठी 87 पर्सेंटाइलला गेलेला आहे ओपनचा. जनरलचा 99.25. सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. माझे पर्सेंटाइल 70 पर्सेंटाइल आहेत आणि या कॉलेजचा कट ऑफ 99.25 पर्सेंटाइल गेलेला आहे. आय-एल-एस कॉलेजला मी प्रेफरन्स देऊन काहीही फायदा नाही त्याचा. कारण की ती सीट मला लागणारच नाहीये आय-एल-एस लॉ कॉलेजची. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कॉलेजचं जर आपण बघितलं, तर दुसऱ्या कॉलेजचं समजा नवजीवन लॉ कॉलेज आहे. त्याचा जर कट ऑफ बघितला तर 97 पर्सेंटाइल आहे. ओके. आणि एखादा विद्यार्थी एस-टी कॅटेगरीमध्ये असेल, ओके. एखादा विद्यार्थी एस-टी कॅटेगरीमध्ये असेल आणि मी जो एक्झाम्पल दिला त्याचं 70 पर्सेंटाइल आहे आणि ते 78 पर्सेंटाइलला गेलेलं आहे. सो 7-8 पर्सेंटाइलचा डिफरन्स असेल किंवा 3-4 पर्सेंटाइलचा डिफरन्स असेल, त्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजला अप्लाय करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता एस-सी-बी-सीचा विद्यार्थी आहे कॅटेगरीमध्ये त्याचा 51 पर्सेंटाइल आहे. लास्ट कट ऑफ कॅन्डिडेट गेलेला आहे. तर मग मी या कॉलेजला अप्लाय करेन कारण की याचा कट ऑफ कमी गेलेला आहे आणि माझा कट ऑफ हा जास्त आहे. माझे पर्सेंटाइल जास्त आहे आणि इकडच्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर कॅटेगरी ज्या विद्यार्थ्यांची एस-सी-बी-सी असेल त्या विद्यार्थ्यांना या कॉलेज जर दिला तर डेफिनेटली इकडे चांगलं तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. कोणत्याही कॉलेजचा तुम्ही चेक करू शकता, की किती कट ऑफ गेलेला आहे हा लास्ट कॅन्डिडेटचा कट ऑफ. मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये 10 पर्सेंटाइलला गेलेला आहे कट ऑफ. मग मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये जसं के-सी लॉ कॉलेज, सिंधी लॉ कॉलेज आहे हा. सर याच्यामध्ये जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्की या कॉलेजला कॅप राउंड 2 मध्ये ठेवायचं आहे. फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला नक्की हा कॉलेज लागून जाईल. कशा पद्धतीने चेक करायचं आहे, हे तुम्हाला यामध्ये मी सांगितलं. आता कॅप राउंड 2 कधी चालू होईल, हा एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तो सुद्धा यामध्ये तुमचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. सो याच्यामध्ये कॅप राउंड 2 चा जो शेड्यूल आहे, एक्सपेक्टेड अजून आउट झालेला नाहीये. पण खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, की सर कॅप राउंड 2 कधीपर्यंत चालू होणार आहे? त्याची एक टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. व्हॅकंट सीट म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कॉलेजमध्ये होणार आहे, समजा 300 सीट्स आहेत, इनटेक सीट्स ईच कॉलेजेसमध्ये. त्यामधल्या कॅप राउंड 1 मध्ये समजा 200 सीट्स ह्या फुलफिल झाल्या असतील एखाद्या कॉलेजमध्ये, तर मग 100 सीट्स फुलफिल झाल्या असतील, तर मग 200 सीट ज्या रिमेनिंग आहेत त्यासाठी व्हॅकंट सीट हे ज्या आहेत यासाठी कॅप राउंड 2 म्हणजे 200 व्हॅकंट सीटसाठी कॅप राउंड 2 चालू होतो, ज्याची डेट आहे 23 ऑगस्ट 2026. त्यानंतर मग तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे परत एकदा नवीन कॉलेजचे प्रेफरन्स किंवा जे कॉलेज तुम्ही पहिले दिलेले आहात ते देऊ शकता. पण एकदा तुम्हाला कट ऑफ चेक करावा लागणार आहे. त्यानुसारच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. कारण की पहिला जो कट ऑफ हा जास्त गेला असेल आणि उगाच परत तेच कॉलेजेस तुम्ही ठेवले, तर तुम्हाला शक्यता कमी होईल कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी. त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल वाईज सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स, फ्रेश कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ते कधी चालू होणार आहे 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. नंतरला कॉलेज अलॉटमेंट कधी होईल मग? कॉलेज अलॉटमेंट हे 28 ऑगस्टला कॉलेज अलॉटमेंट कॅप राउंड 2 साठी होऊन जाईल आणि ॲडमिशनसाठी मग तुम्हाला कॉलेजमध्ये 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या डेटच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे कॅप राउंड 2 साठी. ओके. सो हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे. जर कॉलेज अलॉट नाही झालं, तर किती राउंड्स आपल्याकडे बाकी आहेत? कॅप राउंड 2 कधी चालू होणार आहे? एखाद्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटाइल आहेत? तर तो कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत? कशा पद्धतीने चेक करायचे आहेत? कॅप राउंड 2 कधी चालू होणार आहे? या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये विचारा की तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की त्यामधून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. ओके. थँक यू सो मच.